ताई, आज हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडतोय. खरं तर एक मोठी ताकद बारामती लोकसभा मतदारसंघात तुमची वाढताना दिसते. काय नक्की असं नाही, हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आणि ते हर्षवर्धन पाटील नाही, त्यांचे जे फॅमिलीचे म्हणजे सिनियर भाऊ आहेत, भाऊंपासून पवार कुटुंबाचे आणि पाटील कुटुंबाचे कौटुंबिक संबंध ऋणानुबंध हे जवळपास 5-6 दशकाचे राहिलेले आहेत. आणि काँग्रेसच्या विचारात आम्ही सगळे अनेक वर्ष काम करतो एकत्र, आणि त्याला पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात इथे होते, त्याचा मनापासून आनंद. पण या पक्षप्रवेशामुळे आपल्याच गटातल्या काही लोकांची नाराजी व्यक्त होताना साहजिक आहे. काही लोक जे आमच्याबरोबर पक्षात आले ते काही जाऊन परत आले, अशा बऱ्याच घटना इंदापूरमध्ये दुर्दैवाने झालेल्या आहेत. कारण का सत्तेत असलेल्या अदृश्य शक्तीने आमच्या काही लोकांना खूप त्रासही दिला. हे दुर्दैव आहे, मला बोलावं लागतंय की लोकसभेला लोकांना धमकवण्यात आलं, लोकांना IT म्हणजे ज्यांना माझ्याबरोबर मनापासून काम करायचं होतं त्या लोकांना IT याच्या नोटिसेस दिल्या, खूप त्रास देण्यात आला. आणि हे मी म्हणत नाहीये, हे सगळ्या चॅनल्सनी दाखवलेलं आहे, लोकांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा लोकसभेला ज्या पद्धतीने दमदाट्या दिल्या गेल्या, इन्कम टॅक्स CBI नोटीस पाठव, धंद्यामध्ये त्रास दे, अशा खूप घटना झाल्या. त्याच्यामुळे खूप विस्कळीत आमचं सगळं मतदारसंघ आणि तालुक्यात परिस्थिती झाली होती. पण तरी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेची मी नतमस्तक होऊन आभार मानते. या संघर्षाच्या काळात हे सगळे आमच्यावर उभे राहिले. आमचे एखाद दुसरे नेते जे ह्या काळात दुखवलेही गेले असतील, ते माझी नैतिक जबाबदारी आहे की दुखवल्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. हा मतदारसंघ शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, त्यामुळे त्या सगळे जे जर काही दुखवले गेले असतील तर त्यांना पुन्हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन मेन प्रवाहात आणण्याची जबाबदारी आता माझी. नाराजी दूर झाली का? नाराजी असं नाही, बरेच जण आमचे कौटुंबिक संबंध आत्ताचे नाही आहेत. आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या वडिलात बसून आहेत, त्यामुळे आमचा मतदारसंघ हा काय म्हणजे मतांशी जोडलेला नाहीये, तो मनाने जोडलेला आहे. आमची प्रेमाची नाती आहेत. कोणी कुठे कमी जास्त झालं म्हणून काय त्याच्यात कटुता कधीच येत नाही. आम्ही दुधात साखर कशी वाढवायची आणि प्रेमाने कसं करायचं हा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी विरजण घालायचं राजकारण कधी केलंही नाही आणि ते उपस्थित राहणार नाहीत असं ठीक आहे ना, मग काय झालं ना. एखादा व्यक्ती जर नाही एखाद्या कार्यक्रमाला आला याचा अर्थ आपण चुकीचा का काढावा? प्रत्येकाचे काही वेगळे प्रश्न असतात आणि नेतृत्वाने ते पोटात घेऊन समजून घ्यायचे असतात. त्याच्यामुळे नेतृत्व म्हणजे नुसती ताकद, सत्ता, विकास, कॉन्ट्रॅक्ट नसतं. नेतृत्वाने जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असतात, लोकांची मनं देखील सांभाळायची असतात, त्यांच्या इमोशन्स आणि भावना ह्यालाही तेवढंच महत्त्व. नाही, पण मग या सगळ्या जे काही नाराज लोक आहेत ते सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जाते. ते आता तुम्ही हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत, मात्र ते यापूर्वी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला ते स्वतः त्यांनी इच्छा व्यक्त करतायत की आम्ही सुद्धा विधानसभेसाठी या ठिकाणी अधिकार आहे ना. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मतं मागायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला उमेदवारी मागायचा अधिकार आहे. आता अशोकराव आमचे स्टार आहेत, तिथे पण असेल की एखादा इच्छुक. असं थोडी आहे की अशोकराव एकटेच इच्छुक आहेत. अशोकरावांच्याही मतदारसंघात इच्छुक आहे आणि मागायचा अधिकार आहे. अशोकराव थोडी असं म्हणणार आहेत की नाही कोणी ठीक आहे, असं नाही. लोकशाहीमध्ये आणि आनंद आहे आम्हाला की आज तुतारी मागण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस ह्याच्यासाठी एवढे इच्छुक आहेत, हेच आमचं भाग्य आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात ज्यांनी तुमच्या विरोधात प्रचार केला, ज्यांनी तुमच्या विरोधात काम केलंय, आज ते तुमच्या सोबत खूप लोकांनी आमच्या विरोधात केला. माझ्या लोकांनी खूप लोकांनी प्रचार केला. इंदापूरमध्ये पण किती नेते आहेत ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं आणि आज आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे असं नसतं इतकं. म्हणजे मी आता जे इलेक्शन झालं ते संपलं, त्या ज्या क्षणी लोकसभा संपली त्यावेळीस इलेक्शनचं काम संपलं. त्याच्यानंतर 5 वर्ष लोकांनी मला असले उद्योग करण्यासाठी निवडून नाही दिले. मला लोकांनी विश्वासाच्या नात्याने बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीला पाठवलंय. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी विरोध केला ठीक आहे ना, ते त्यांची वैचारिक. आणि का सशक्त लोकशाहीमध्ये विरोध तर झालाच पाहिजे ना, मग लोकशाही कसली जर विरोध झाला नाही तर. हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी डिक्लेअर होईल आज? नाही, ते नाही मला माहिती. मला तर पक्षात अधिकारच नाही. उमेदवार असणार की नाही, मी कसं सांगू शकेन. आता इंदापूरचा उमेदवार कोण असेल ही स्टिअरिंग कमिटी, पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड तो बसेल, त्याच्यानंतरच निर्णय होईल ना. असा परस्पर आमच्या पक्षात निर्णय होत नाही.
अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नाहीत अशा पद्धतीने सातत्याने संकेत दिले जातात किंवा ते स्वतः भाषणातून सुद्धा तसं बोलत असतात की मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही पाठिंबा किंवा त्याला सहकार्य करण्याची भूमिका. मग काय याची मला माहिती नाही, मला कसं माहिती असं आणि दुसऱ्याच्या घरात कशाला मी मेरे लिए मेरा बहुत काम आहे. गेल्या 3 दिवसांपासून पवारसाहेब पुण्यामध्ये बैठका घेत आहेत. काल 2 दिवसांपूर्वी मराठवाड्याची झाली, काल विदर्भ, आज उत्तर महाराष्ट्र. इच्छुकांच्या ज्या मुलाखती सुरू आहेत, काय नेमका कसा प्रतिसाद किंवा काय नेमकं पुढच्या प्रतिसाद तर तुम्हीच बघताय तिथे, त्याच्यामुळे वेगळं काही नाही. आणि खूप पवार साहेबांना प्रत्येक ज्या व्यक्तीने फॉर्म भरला प्रत्येकाचा मान सन्मान झालाच पाहिजे. त्याच्याकडून पवारसाहेब नेहमी म्हणजे पवार साहेबांची एक खासियत आहे, ते सर्वे स्वतःच करत असतात. त्याच्यामुळे ते स्वतः इतक्या लोकांना भेटतात की ते स्वतःच सर्वे करत असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता त्याचा ज्यांनी फॉर्म भरला त्याचं प्रत्येकाचं मत पवारसाहेब स्वतः त्यांना स्वतः पवारसाहेब प्रश्न विचारतात आणि मग त्यानंतर सगळी कमिटी निर्णय घेईल. महाविकास आघाडीची पहिली यादी नेमकी साधारणतः कधी दसऱ्यापर्यंत? मला असं वाटतं जयंतराव आज आहेत मुंबईला, राऊत साहेब आणि पटोले साहेब वगैरे सगळे आज उद्या बसणार आहेत. तर मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की जितेंद्र आव्हाड म्हणाले की दसऱ्यापर्यंत आम्ही मोठा क्लिअर करू. त्यामुळे मला वाटतं दसऱ्यापर्यंत सगळं व्हायला पाहिजे. पण आचारसंहिता जागा वाटपाचं चित्र क्लिअर हो सगळं ते व्हावंच लागेल ना. साधारणतः कधी आचारसंहिता तुमच्या म्हणजे साधारण आम्हाला दिल्लीतून जेव्हा संसदेत सेशन चालू होतं ऑगस्टमध्ये, तेव्हा साधारणपणे भारतीय जनता पक्षाकडून 8 ते 10, 11, 12 ह्या दरम्यान म्हणजे खरं तर आतापर्यंत पहिलं तर आपलं इलेक्शन हरियाणाच बरोबर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे 1 नेशन 1 इलेक्शन घेणारे 4 राज्य पण एकत्र घेत नाही आता. पण आता मला वाटतं पुढच्या 8 दिवसात तर लागायलाच पाहिजे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.